शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय दलाची आज बैठक होणार आहे। आजची बैठक खासदारांसाठी लिटमस टेस्ट असणार आहे। सकाळी 11 वाजता दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आले। आजच्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार याकडे लक्ष असणार आहे। ठाकरेंसोबत किती खासदार असणार हे आजच्या बैठकीनंतर कळणार आहे। सकाळी 11 वाजता हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। तर आज सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी खासदारांना व्हीपही जारी करण्यात आलेले आहे। त्यामुळे या बैठकीला किती खासदार उपस्थित राहत आहेत, किती खासदार ठाकरेंसोबत आहेत हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आजची बैठक ही खासदारांसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे। सकाळी 11 वाजता दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेले आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहत आहेत याकडे लक्ष असणार आहे। या 6 खासदारांपैकी 2 खासदार उपस्थित राहू शकतात असा दावाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जातोय आणि यामध्ये नावे ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांचं। त्यामुळे आता नेमकं काय घडतंय या घडामोडीचं चित्र हे सकाळी 11 वाजता स्पष्ट होणार आहे। तर ठाकरेंच्या 6 खासदारांनी त्यांची साथ सोडून शिंदेंना साथ दिल्याची चर्चा आहे। ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असा दावाही शिवसेनेकडून केला जातोय आणि याच सगळ्या घडामोडींमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संसदीय दलाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीला आता कोण कोण उपस्थित राहतंय याकडे लक्ष असेल। आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव आपल्यासोबत अनंत कळसे हे उपस्थित आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। सर, जर खासदार बैठकीला हजर राहिले तर काय होऊ शकतंय आणि जर खासदारांनी दांडी मारली तर नेमकं काय शक्यता आहे? नाही, यामध्ये एक असा मुद्दा आहे की व्हीप हा जो प्रकार आहे किंवा जे आदेश आहे प्रतो देतात ते फक्त लोकसभा किंवा विधानसभेच्या कामकाजासाठीच ऍप्लिकेबल आहे। तिथे जर काही एखादं विधेयक असेल, बजेटरी चर्चा असेल, मोशन असेल आणि त्यावर पक्षाचा आदेश डावलून मतदान केलं तर त्याला ते ऍप्लिकेबल आहे। पण हा विषय आहे ना, हा थोडासा डिबेटेबल विषय आहे। संसदीय पक्षाच्या बैठकीला किंवा अशा बैठका ज्या पक्षाचे नेते बोलवतात प्रतोदाच्या आदेशाने आणि त्याला व्हीप जारी केला जातो, हा तिथे ऍप्लिकेबल होईल का? हा एक थोडासा कायदेशीर दृष्ट्या संसदीय कार्यपद्धतीनुसार याच्यावर खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये मागच्या प्रकरणामध्ये, सेनेच्या प्रकरणामध्ये हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे आहे। पण अनफॉर्च्युनेटली अजूनही न्यायालयाने त्याच्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं नाही किंवा निर्णय दिलेला नाहीये। तर हे असं बोलल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत पिटिशन टाकता येईल। पुढे काय होईल ते मात्र सांगता येणार। अनंत सर, खरं तर आपण असं तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलात की यांच्यावर पुढे कारवाई काय होईल सांगता येत नाही किंवा हा जो व्हीप जारी केलेला आहे तो त्यांना किती लागू होतं हे देखील सांगता येत नाही। म्हणजे जर व्हीप दिल्यानंतर जर हे सगळे खासदार उपस्थित राहिले नाहीत आजच्या बैठकीला तर त्यांच्यावर काही कारवाई होण्याची शक्यता आहे किंवा होऊ शकते का? कारवाई असंच काही नाही, पक्ष कारवाई करेल। पण जर लिगली कारवाई व्हायची असेल कॉन्स्टिट्युशनली तर त्यांच्या अगेन्स्ट अँटी डिफेक्शन कायद्याअंतर्गत डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल करता येईल माननीय अध्यक्ष लोकसभा यांनी। तेवढं करता येईल। मात्र त्याच्यावर पुढे काय निर्णय होईल ते बघता येईल, कारण सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर काही स्पष्टता व्यक्त केलेली नाही किंवा कुठलंही जजमेंट दिलेलं नाही। कळसे सर, जर फुटीर खासदारांपैकी एक खासदार जरी या बैठकीला आला तर नेमकं काय होऊ शकतंय? नाही, मग त्यांच्या फुटीर खासदारापैकी एक जरी आला, कारण त्यांची 6च मॅन्डेट आहे ना, 6 तरी किमान पाहिजे, तर मग ते पत्रच देणार नाही ना। ते कशाला डिस्क्वालिफिकेशन उडवून घेतील? पत्रच देणार नाही। 6 पाहिजेच कुठल्याही परिस्थितीत, 7 असेल तर उत्तम। आणि जर एक जरी आला नाही तर ते लोकसभा अध्यक्षांना ते काय जे म्हणतात ऑपरेशन टायगर वगैरे तसं काही होणार नाही असं वाटतं मला। नक्कीच धन्यवाद अनंत कळसे सर, तुम्ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल।